नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. फॉरेनवरनं येणाऱ्या मैत्रिणीसमोर निरूपाने सत्याला बनवलं इंग्लिशचा प्रोफेसर. आता मात्र या मैत्रिणीसमोर सत्या निरूपाची कशी वाट लावणार हे आपण लवकरच बघूया. तर इथे आता सगळ्यांसाठी निरूपाने पुरी भाजीचा नाश्ता बनवलेला असतो. त्यामुळे आता सत्याला समजलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, नाहीतर निरूपा एवढं समज कधी बी करणार नाही. बाप, काहीतरी या निरूपाच्या मनात शिस्त या. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हे सत्या कशाला मध्ये मध्ये बोलतो रे, घे ना गुपचूप नाश्ता करून, आवर पटकन घे खाऊन. आणि मीरा, तूही नवऱ्याच्या बाजूला बसून पोटभर नाश्ता करा, म्हणजे कसं आहे तुलाही खूप काम करावं लागतं ना, म्हणून म्हणाले, दुसरं काय बी नाही. त्यावर लगेच आता रवी म्हणू लागतो, नाही नाही, सत्या दादा जे बोलतोय ना ते अगदी खरं वाटतंय, मलाही काहीतरी गडबड वाटायली बरं का. खरंच आई, तुला काही सांगायचं आहे का आम्हाला समद्यांना? त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, छे छे, असं काहीच नाही आहे. अरे, हे सगळं मी आपल्या कुटुंबासाठी केलं आहे, माझी पोरं पोटभर जेवावीत म्हणून हे समद केलं आहे. जेवा जेवा. आणि सत्या, तू 4 पुरा जास्त घे बरं का. तेव्हा सुधाकर बाहून लागतात, निरूपा खरं खरं सांग, तुझ्या मनात काही चालू तर नाही आहे ना, तू हे सगळं का करायली? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, गप्प बसाओ, अहो खाऊन घ्यायचं तर काय प्रश्न तुमचे, असं काय बी नाही आहे, तुम्ही गुपचूप खाऊन घ्या बरं. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मॉम 1 मिनिट, तुम्ही काही क्राईम तर केला नाही आहे ना? तेव्हा आता सगळेजण रियाकडे बघू लागतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, ए रिया, अगं काय बोलायली तू, मी कशाला कुणाचा क्राईम करू, नाही नाही नाही, असं काही बी नाही आहे, चला चला तुम्ही पोटभर खाऊन घ्या बरं. आणि सत्या, 4 पुऱ्या जास्त घे आणि पोटभर नाश्ता कर. अरे, दिवसभर गरगर गरगर गाडी चालवतो, अरे दुपारी जेवणाची वेळ कधी निघून जाते कळतही नसेल तुला, जेवतो नाही जेवतो, त्यामुळे नाश्ता पोटभर केलेला बरा, पोटभर जेवा. आता मात्र सगळेजण निरूपाकडे बघू लागतात, चक्क सत्याची एवढी काळजी, नेमकं भानगड काय आहे, कुणाला बी काही कळायला मार्ग नसतो. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, निरूपा जे काय असेल ना ते गुळणी धरून ठेवू नको, लगेच तोंडाने खरं खरं सांगून टाक, उगाच हे असं प्रेशर देऊ नको आम्हाला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, असं काही नाही आहे, तुम्ही समजेजण माझ्याकडे बघू नका. आणि मीरा, अगं काय बसलीस तू, नाश्ता करून घे, आवर पटकन. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, इथे सासूच्या प्रेमानेच तिचं पोट भरलंय, आधीच अपचन व्हायला लागलंय, तर यात ह्या पुरी भाजी खाल्ली ना तर अजून अपचन होईल. आता मात्र सगळेजण हसू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हे बघा, मला तुम्हा समद्यांना ना एक सांगायचं आहे, म्हणजे ना कसं आहे ना, यांची मैत्रीण एक अमेरिकेची लय श्रीमंत आहे, तिचं नाव ना परी आहे, लय श्रीमंत मैत्रिणी, आणि मला तिच्याबद्दल तुमच्याशी जरा बोलायचे, दुसरं काहीच नाही. तुम्ही आता पोटभर नाश्ता करून घ्या आणि मग हॉलमध्ये या, मग आपण सविस्तर बोलूया. आता मात्र सुधाकर भाऊंना धक्का बसलेला असतो, नक्कीच ही निरूपा काय करायला लावणार आहे कुणास ठाऊक. तर आता लगेच आता निरूपा हॉलमध्ये निघून जाते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, काय बोलायचं असेल हिला, नाही काय भानगड चालू यायची ना कळायला मार्गच नाही, घ्या खाऊन चला. आता सगळेजण नाश्ता झाल्यानंतर हॉलमध्ये येऊन बसतात. आता निरूपा सगळ्यांसमोर येऊन उभी असते. आता सगळेजण डोळे फाडून निरूपाकडे अशी बघत असतात, कारण कधी मम्मा काय बोलणार आहे हे सगळेच लावून आता टक लावून बघण्याचं काम चालू असतं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ए असे काय बघायले माझ्याकडे, काय चालू आहे? तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा तू कधी काय बोलशील ना सांगता येणार नाही, म्हणून भीती वाटायली आहे मला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हे बघा, यांची ती मैत्रीण जरा जास्तच बाड्या मारत होती, तिची श्रीमंती सांगत होती, एकदा का तिचं गारानं सुरू झालं ते श्रीमंतीचं का बंदच होईल नाही, मग मी कशाला कमीपणा घेऊ, मी पण यांची बायको आहे ना, ती असेल मैत्रीण पण मी पण बायको आहे ना, मग मी पण आपल्या श्रीमंतीच्या 4 गप्पा गोष्टी सांगितल्या तिला, म्हणजे लय भारी नाही सांगितलं, आपलं साधंसुधंच सांगितलं, पण जरा श्रीमंती दाखवली. आणि आता ती इकडे यायचं म्हणती ना, मग आता आपल्याला तसं श्रीमंत राहावं लागेल की नाही, म्हणून मला तुमच्या समद्यांची मदत हवी आहे. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लगेच उठून निरूपाजवळ जातात आणि म्हणतात, निरूपा अगं पण ह्या 4 गोष्टी श्रीमंतीच्या सांगायची गरज काय होती निरूपा? अगं हे समजा करायची काही गरजच नव्हती ना, उगच ना तू काम वाढून ठेवते निरूपा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बसाव, ती कशा बाड्या मारत होती तुम्हाला काय माहिती, आणि बायको म्हणून मी का कमीपणा घ्यायचा,
म्हणून मी ही 4 गोष्टी सांगितल्या श्रीमंतीच्या. तेव्हा सत्या म्हणू लागतो, निरूपा नाही म्हणजे या 4 गोष्टी काय श्रीमंतीच्या त्या बी कळू दे आम्हाला आता. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही म्हणजे मी तिला फक्त एवढंच सांगितलं की आमचेही 2-4 बंगले आहेत खूप मोठे मोठे. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, 2-4 बंगले? अगं निरूपा, इथे आपलं हे जुनं पुराणं घर आहे आणि तू 2-4 बंगल्यांच्या गप्पा केल्या. तेव्हा सत्या म्हणू लागतो, अजून? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अजून सांगतो ना, मी सांगतो. तिला काय सांगितलं माहिती? माझा नवरा गोल्फ खेळायला गेलाय, गवतात गोल्फ. अगं निरूपा, मी कधी स्वतःभोवती गोल गोल फिरतसुद्धा नाही आणि या वयात मी काय गोल्फ खेळणार आहे. आणि तसंच येताने आम्ही 5 स्टार हॉटेलमधनं जेवण करून येतो गोल्फ खेळल्यानंतर. अगं निरूपा, साधं टपरीवरती वडापाव खाण्याची सुद्धा आपली पंचायत असते आणि तू काय सांगते निरूपा, आम्ही 5 स्टार हॉटेलला जेवतोय. अगं हे समज सांगायची काय गरज होती? तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, निरूपा अजून काही साधंसुधं श्रीमंती बाबतीत सांगितलं नाही ना? नाही असेल काही तर सांगून टाक. हे बघ, नंतर उगाच डोक्याला ताप करू नको. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही म्हणजे मी जास्त काही सांगितलं नाही, मी फक्त सांगितलं की 8,000 स्क्वेअर फूटचा आमचा पेंटिंगचा फ्लॅट आहे. तेव्हा लगेच सुधाकर भाऊंना तर धक्काच बसतो, निरूपा 8,000 स्क्वेअर फूट? अगं निरूपा, काय बोलायली तू? अगं या घराला पेंटिंग करायला 8 वेळा विचार करावा लागतो आपल्याला, उगाच काहीतरी बोलून बसते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काहीतरी कसलं? श्रीमंतीबद्दल बोलत होते आणि कधी ना कधी आपण श्रीमंत होणारच आहोत ना, मग आज अशा गप्पा मारल्या तर त्याला काय जातं? तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, हो मग आता ती आल्यानंतर तू काय करणार आहे? नाही सांग, आता तू काय करायचे ते सांगच आम्हाला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मला तुम्हा समद्यांची मदत हवी. कराल ना तुम्ही सगळे मला मदत? मला काय बी करायचं नाही आहे, फक्त तुम्ही ना श्रीमंत असल्याचं दाखवायचं आहे. हे बघा, अजून मी तिला हे सांगणार आहे की माझ्या पंकजचं असं मोठं शोरूम आहे, त्याचा बिझनेस आहे, नक्की 4 ते 5 त्याचे गाड्यांचे शोरूम आहे. तेव्हा पंकज पटकन उठतो आणि मला लागतो, मम्मा खरंच? कुठे आहेत? तेव्हा निरूपा म्हणू लागते, समजायचं आहे असं, आहेत असं समजायचे. तेव्हा पंकज लागतो, चालेल मी तयार आहे. वा, तसंही माझं बिझनेसचं ड्रीम आहे ना, हे स्वप्नात का होईना असं सत्यात उतरल्यासारखं वाटतंय ना. चालेल मम्मा, मी तयार आहे, मी तर बिझनेसमॅन आहे ना या श्रीमंतीच्या नाटकात. तेव्हा लगेच आता सत्या मला लागतं, ए फुसक्या खाली बैस, तुला ना फक्त स्वप्न बघायचेच जमतात, बैस खाली. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, आणि रव्या कमीत कमी तुझी 7-8 हॉटेल आहेत 5 स्टार या सांगलीमध्ये. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, काय सांगलीमध्ये 7-8 5 स्टार हॉटेल? अगं आई, तू काय सांगून ठेवतेस हे? अगं हे शक्य नाही आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बैस रे, सांगायला काय जातंय, आपल्याला फक्त श्रीमंती दाखवायची ना. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, आणि निरूपा नाही म्हणजे या दोघांना तर बनवलंय बिझनेसमॅन, पण मला काय बनवणार आहे तू तिच्यासमोर? तेव्हा निरूपा पटकन सत्याजवळ येऊन बसते आणि लागते, सत्या अरे तू तर माझा 1 नंबर खास आहे, तू ना खूप मोठा असणार आहे. ते म्हणतात ना काय प्रोफेशल. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, म्हणजे काय? त्यावर निरूपा म्हणू लागते, अरे इंग्लिशचा प्रोफेशल आहे तू. तेव्हा पंकज लागते, मम्मा काही काय बोलायली, अगं प्रोफेसर म्हणतात त्याला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, घपरे तू, ती आपण नंतर ठरवूया काय म्हणायचं काय नाही, पण ते असणार आहे तू, त्याला खूप पेमेंट असतं ना ते बरं का. तेव्हा सत्य म्हणू लागतो, खरंच मी? त्यावर पंकज हसू लागतो, याला इंग्लिशचा ई तरी येतो का, आणि मम्मा तू याला प्रोफेसर बनवणार आहे? तेव्हा निरूपा म्हणू लागते, पंकज गप्प बैस, हे बघ एकमेकांवरती हसायचं नाही. श्रीमंत लोक अशी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडत नसतात. हे बघा, सगळ्यांनी शांत राहायचं. आणि आता प्लीज माझी मदत कराल ना तुम्ही सगळे, प्लीज. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, 1 मिनिट निरूपा, धूमकेतूला काय बनवलंय तू? तेव्हा निरूपा म्हणू लागते, फ्लोरिकल्चर. तेव्हा लगेच पंकज लागतो, काय फ्लोरिकल्चर म्हणजे काय मम्मा? तेव्हा लगेच आता सत्या धूमकेतूकडे बघू लागतो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, म्हणजे फुलांचा मोठा बिझनेस, जगातील प्रत्येक फूल तिच्या दुकानात असणार आहे, एवढा मोठा फुलांचा बिझनेस आहे तिचा.
असं सांगितलंय मी. आता मात्र लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं पण हे समजा खोटं बोलायची काय गरज आहे निरूपा? हे बघ, आपल्याला हे नाटक करायची गरज नाही आहे. ती आल्यानंतर सविस्तरपणे मी तिच्याशी बोलेल आणि ती मला लहानपणापासून ओळखते निरूपा. मी कसा साधासुद्धा माणूस आहे हे तिला चांगलंच माहिती. त्यामुळे हे श्रीमंतीचं नाटक करणं बंद कर. तेव्हा निरूपा मला ते जमणार नाही हा, अजिबात नाही. तिच्यासमोर तुम्ही मला खालीपणा बघायला लावणार आहात का? अहो, बायकोसाठी एवढं नाही करू शकत का तुम्ही? जमणार नाही. तुम्ही समदेजण माझी मदत करणार आहात की नाही? तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं हे श्रीमंतीचं नाटक करणं सोपं नसतं निरूपा. अगं साधं या सांगलीत ते गोल्फ का माल्फ काय असतं ना, ते कुठे हे सुद्धा माहिती नाही आणि तू कसल्याही गप्पा मारून बसली निरूपा. हे कसं सत्यात आणायचं? तेव्हा लगेच पंख लागतो, मामा मी तयार आहे. हे श्रीमंतीचं नाटक करायला मी तयार आहे. मला खूप आवडेल. तसंही हेच माझं स्वप्न आहे ना. तेव्हा देविका म्हणू लागते, आणि मलाही चालेल, मीही हे नाटक करेल हा. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, पण हे सगळं करायची काय गरज? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो तुम्हाला माहिती नाही आहे ती काय बोलली माहिती आहे? तिच्याकडे ना खूप सारे पैसे, तिचा खूप मोठा बिझनेस आहे आणि पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी ती इकडे सांगलीत येणार आहे. आणि इथे आल्यानंतर जर तिने आपल्या बबड्याच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्या बबड्याचा बिझनेस कुठचा कुठे जाईल. तेव्हा पंख लागतो, खरंच मम्मा? अरे बापरे, मग तर माझं स्वप्नच पूर्ण होईल मम्मा. त्याच वेळेस देविका मला लागते, चालेल, मलाही आवडेल. जर तिने पंकजच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर मीही स्वतःचं पार्लर उभं करू शकते. खरंच खूप भारी होईल की. त्याच वेळेस आता निरूपा मला लागते, आणि रव्याच्या हॉटेलच्या बिझनेसमध्ये तिने पैसे इन्व्हेस्ट केले तर त्यात आपलाच फायदा आहे. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, नाही नाही नाही, हे असं फसवणूक केल्यासारखं होतं आहे. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, आपल्याला बी जमणार नाही, हे एकदम साफ खोटं आहे. आणि आता रियाई म्हणू लागते, मॉम अहो असं आपण एखाद्याला फसवून त्याचे पैसे कसे घेऊ शकतो? नाही नाही नाही, आपण हे नाटक करायला नाही पाहिजे, मलाही असंच वाटतं. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, हो कसं आहे ना, ती जरी पैसे इन्व्हेस्ट करणार असली तरी आपण तिची फसवणूक करतोय ना, असं होईल की नाही. त्यामुळे मलाही वाटतंय की आपण हे सगळं नाटक नाही करायला पाहिजे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बसा. हे बघा, आपण आज गरीब आहोत, पण उद्या परवा पुढील काही काळात आपण श्रीमंत होणारच आहोत की नाही. मग जर श्रीमंत होण्याचं आजपासूनच आपण नाटक सुरू केलं, थोडक्यात प्रॅक्टिस सुरू केली तर पुढे जाऊन आपल्याला जड जाणार नाही ना. नाही म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाही आहे, फक्त श्रीमंत असल्यासारखं दाखवायचे. तेव्हा लगेच आता निरूपा समद्यांकडे बघू लागते, हे बघा मी सगळ्यांसमोर हात जोडते, प्लीज माझी मदत कराल ना? सांगा ना, प्लीज कराल ना माझी मदत? त्याच वेळेस पंकज लागतो, मामा मी तर केव्हापासून तयार आहे, मी तुझी मदत करणार, मला तर खूप आवडेल. तेव्हा देविका म्हणू लागते, चालेल की, मी पण मदत करेल. त्याच वेळेस आता लगेच सगळ्यांकडे बघत निरूपा म्हणू लागते, पंकज देविका तयार झालेत, तुमच्या समद्यांचं काय? पण कोणी होकार देत नाही. निरूपा आता लगेच मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. आता मात्र निरूपाने खूप मोठा सूर काढलेला असतो. सगळेजण आता या रडणाऱ्या निरूपाकडे बघू लागतात. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं काय चालू आहे? तेव्हा निरूपा म्हणू लागते, जा तिकडे, माझ्याशी कोणी बोलू नका. मी एवढं समधं चांगलं चुंगलं खायला बनवलं, पहाटे उठून मला चटके बसेपर्यंत मी स्वयंपाक बनवला आणि एवढं सगळं तुम्हाला पोटभर जेव घातलं तरी माझं कोणी ऐकत नाही आहे. माझ्यासाठी एवढं समधं बी करायला तयार नाही तुम्ही. काही खरं नाही, माझं कोणीच नाही आहे, कोण कुणाचं नसतं, असे म्हणत निरूपा आता रडू लागते. त्याच वेळेस आता निरूपा सत्याकडे बघतच म्हणू लागते, ए सत्या, तुझ्या आईसाठी तू एवढं नाही करणार का? ए सत्या बोलणार आहे, असे म्हणत निरूपा सत्याजवळ जाऊन बसते आणि म्हणू लागते, बोल ना, तू एवढं नाही करणार का माझ्यासाठी? तेव्हा लगेच सत्या मनाशीच म्हणू लागतं, चला या नाटकाच्या निमित्ताने निरूपा आईसारखं प्रेम तर करेल माझ्यावरती आणि धूमकेतूशी अगदी प्रेमळ सासू असल्यासारखं वागेल, मग हे नाटक करायला हरकत नाही. तेव्हा सत्या म्हणू लागतं, चालेल निरूपा, मी तुझी मदत करायला तयार आहे, पण हां एक मिनिट. हे बघ निरूपा, आता मला इथे प्रोफेसर बनून दिवसभर इथे घरातच खुटूर करावं लागेल, हो की नाही? मग माझी गाडी तिकडे बंद राहील ना, आणि मग तो माझा तोटा होईल.
त्यामुळे माझ्या गाडीचे जे भाड्याचे पैसे मला रोजचे येतात ना, ते मला तुझ्याकडनं भेटायला पाहिजे. जर तू मला माझे हजेरीचे पैसे दिले तर मग मी हे नाटक करायला तयार आहे. तेव्हा निरुपा म्हणू लागते, चालेल, मी तुला पैसे द्यायला तयार आहे, पण तू नाटक करशील ना? तेव्हा सत्य म्हणू लागतं, चालेल, नक्की करेल. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, रव्या तू? तेव्हा रवी म्हणू लागतो, ठीक आहे, आता तू म्हणतेस तर मीही नाटक करायला तयार आहे. आता लगेच इथे निरुपा मीराकडे बघते आणि म्हणू लागते, मीरा तू करशील ना माझ्यासाठी एवढं? तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल, एक कुटुंबासाठी मी एवढं सगळं करू शकते. तेव्हा लगेच आता रियाकडे बघताच रिया म्हणू लागते, ठीक आहे, आता समदेच जण तयार आहे तर मी बी. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंकडे बघताच निरुपा अशी सुधाकर भाऊंना एक पप्पी देते. आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाकडेच बघू लागतात. तेव्हा निरुपा आता मंगळसूत्र हातात धरते आणि बायकोसाठी एवढं समजा करावंच लागेल. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, निरुपा आता समदेजण तयार झालेत हे ठीक आहे ग, पण 8,000 स्क्वेअर फूटचा पेंटिंगचा फ्लॅट कुठून आणणार आहे तू? अगं आपण या साध्या घरात राहतोय, मग हा फ्लॅट कुठून आणायचा? तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, 1 मिनिट बाबा, आपण तिला सांगूया की 8,000 स्क्वेअर फूटचा बंगला आमचा आहे फ्लॅट, पण तो दुसरीकडे, आणि हे आमचं जुनं घर आहे. जेव्हा आम्ही गरीब होतो ना तेव्हापासनंच हे आमचं घर, आणि म्हणूनच आम्ही ते जपून ठेवलं आहे आणि आम्ही त्याच घरात राहतोय. तेव्हा सत्य म्हणू लागतो, वा बबडे, अगं तुझ्या चेहऱ्यावरनंच तू फ्रॉड वाटायली. अगं कसल्या फ्रॉड कल्पना असतात तुझ्याकडे, 101 फ्रॉड कल्पना सुचत असतील तुला दिवसभरात. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, सत्या मला फ्रॉड म्हणतोस तू, आणि तू कोण आहे रे? आता दोघांमध्ये भांडणं सुरू होतात. तेव्हा निरुपा म्हणू लागते, देविका गप्प बैस, सत्या गप्प बैस. हे बघा, छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडायचं नाही. आपली फॅमिली आता श्रीमंत झाली की नाही, मग आता भांडण तंटे बंद करायचे, प्रेमाने राहायचं. आणि पंकज, आता तू एक काम कर, तू सत्याला इंग्लिश शिकवायला सुरुवात कर. तेव्हा पंकज हसू लागतो आणि म्हणू लागतो, या सत्याला इंग्लिश? त्याच वेळेस निरुपा पंकजला खुणावते, पैसे भेटायचेत ना तुला, बिझनेससाठी हवेत ना, मग गुपचूप जे सांगितलंय ना ते कर. तेव्हा पंकज लागतो, बरोबर ठीक आहे, शिकवतो, मी बनवतो याला प्रोफेसर. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, देविका श्रीमंत लोक कशी राहतात, कशी दिसतात, हे समद काही आता तू शिकवायचं आहे, आणि समद्यांचा तसा मेकअपही तू करायचा आहे. तेव्हा देविका म्हणू लागते, चालेल. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, रिया हे बघ, तू म्हणजे कसे श्रीमंत लोक जेवतात, ते काटा चमचा वगैरे काय असतात ना, ते रवी बघेल, आणि तू कसं वागायचं बोलायचं ते सगळं काही बघून घे, शिकून घे. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरुपा हे समज जरा डेंजरच वाटायले. त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, मम्मा हे समज ठीक आहे, पण श्रीमंतीचं नाटक करायचं म्हटल्यावर पैसे तर लागणार, पण हे पैसे आणायचे कुठून? तेव्हा निरुपा म्हणू लागते, काळजी करू नका, आपल्या ज्या खोल्या भाड्याने दिलेत ना त्या समध्या लोकांकडनं ना मी 6 महिन्याचं एक्स्ट्रा भाडं घेऊन ठेवणार आहे. पैशाचा बंदोबस्त होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त मी सांगितलंय ना तेवढंच करा. तर आता निरुपाने समध्यांना कामाला लावलेलं असतं. श्रीमंत लोक कसे हॉटेलमध्ये गेल्यानंतर खातात हे आता रवी, पंकज, देविका समध्यांना शिकवत असतात. आता मात्र देविका निरुपाच्या असं गळ्याला रुमाल लावत असते. आता सगळ्यांना राऊंड झालेला असतो, पण देविका निरुपाच्या गळ्याला घट्ट रुमाल बांधून ठेवते. आता पार निरुपाला फास लागलेला असतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, देविका अगं मारते बिरतेस की काय? मला काय चालू आहे तुझं? बाकीच्या समध्यांना लावलं तसं लाव की, एवढा गळा आवडण्याची काय गरज आहे? तेव्हा देविका म्हणू लागते, ठीक आहे आई, असे म्हणत आता समध्यांना रुमाल लावलेले असतात. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, हे बघा, हा असा काटाचा जो चमचा असतो ना तो असा यात फोल्ड करायचा, आणि मग त्यात बरोबर हे खाणं येईल आणि मग ते खायचं. आता लगेच सगळ्या जणांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली असते, पण ते चमच्यात कोणाचंच काही येत नसतं, सगळ्यांचा चमचा रिकामाच असतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, जमेल, समध्यांना जमेल. आता निरुपाला जमलेलं असतं, हे बघा मला जमलंय, तुम्हा समध्यांना जमेल, पण सत्याला काही जमायचं नाव घेत नसतं. सत्या सारखा आता चमचा टोचवत असतो, पण तरी सत्याला काही त्या काट्या चमच्याने खायचं जमत नाही. तेव्हा लगेच आता रिया मात्र सँडविच कसं खायचं, पावाला कसं बटर लावायचं हे मीराला शिकवत असते. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, धूमकेतू
हा काटा चमचा काही मला जमेना, ते पाव दाखव माझ्याकडे, ते जमतं का बघतो मी. त्याच वेळेस आता त्या पावला बटर लावत असताना सत्याकडनं त्या पावातच चाकू घुसतो. आता पंकज जोरजोरात हसू लागतो. ए सत्या, तुला तर खायचं जमणारच नाहीये. तेव्हा सत्याला राग येतो. सत्या पटकन उठतो आणि आता लगेच पंकजकडे चाकू दाखवतो. ए बाबड्या, मला असतोय, हे बघ हा चाकू खूपसे ना. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, सत्या सत्या शांत हो. हे बघ श्रीमंत लोक अशी भांडत नसतात, तुम्हाला असं भांडायचं नाही या, लक्षात येतंय ना तुमच्या. आता मात्र एक एक करून निरुपाने सगळ्यांना कसं कसं खायचं, काय काय शिकवायचं, सगळं काही ठरवलेलं असतं. तर आता सगळं आटपल्यानंतर निरुपा आता लगेच जे भाडेकरू असतात ना त्या सगळ्यांना पैशासाठी कॉल करते, पण कोणीही पैसे द्यायला तयार नसतं. महिन्याचं देईल, 2 महिन्याचं देईल, असे करून आता काही पैसे जमलेले असतात. तर आता लगेच निरुपा म्हणू लागते, चला मी जे काही पैसे साठवलेत ना घरात ते सगळे बाहेर काढावे लागतील. असे म्हणत निरुपा आता किचनमध्ये भरपूर डबे उचकू लागते. प्रत्येक डब्यात निरुपाने पैसे ठेवलेले असतात. आता मात्र सगळे पैसे गोळा करून होताच निरुपाच्या हातात खूप सारे पैसे जमा झालेले असतात. तेवढ्यात सत्य आणि मीरा किचनमध्ये येतात. आता मात्र निरुपाला एवढ्या सगळ्या डब्यांमध्ये पैसे गोळा करताना बघतात सत्य आणि मीराला तर धक्काच बसतो. आता मात्र हे श्रीमंतीचं नाटक करत असताना पुढे काय काय मज्जा येणार हे लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सुधाकर भाऊंची आता ही फॉरेनची मैत्रीण गायकवाडांच्या घरी आलेली असते. ती दिसायला एक नंबर भारी आणि तिच्याकडे खूप पैसा असतो, पण मात्र आता या श्रीमंतीचं नाटक करताना या निरुपाची कशी जिरणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.